पहा, आता सरासरी वेग काढा म्हणते. काय? सरासरी वेग. मग आता आपल्याला माहित आहे, लक्ष द्यायचं पहा, सरासरी वेग इथं दोन कंडिशन असते, लक्ष द्यायचं पहा. समजा सरासरी वेग काढायचा असेल, काय काढायचं असेल? सरासरी वेग. तर सरासरी वेग काढायचे दोन फॉर्म्युले आहेत, है ना. ठीक, जर कंडिशन, लक्ष द्यायचं पहा, इथून एक अंतरावरून गाडी जात आहे, काहीतरी अंतर, समजा असं म्हणू आपण हे अमरावती आहे, आणि हे अंतर समजा असं म्हणू आपण नागपूर आहे. ठीक आहे, म्हणजे गाडी आपली अमरावतीवरून नागपूर चालली आणि तेवढंच अंतर वापस येत आहे नागपूरवरून अमरावती. समजलं? म्हणजे अमरावतीवरून नागपूरला चालली आणि नागपूरहून अमरावतीला वापस येत आहे. मग सरासरी वेग काढायचा फॉर्म्युला घ्यायचा 2xy अपॉन x प्लस y. या फॉर्म्युल्याने निघते सरासरी वेग. पण केव्हा? जेव्हा जाणे आणि परत येणे समान अंतर तरच. पण आता समजा एक कंडिशन अशी आहे की अमरावतीवरून नागपूरला चाललो, इथं अमरावती आहे, नागपूर आहे, आणि नागपूरहून पुढे समजा आपण तिकडे यवतमाळ चाललो असेल, है ना. तर आता विचारलं असेल अमरावती ते यवतमाळ सरासरी वेग किती? मग जाणे जाणे परत येते काय? अंतर वेगवेगळं आहे, है ना. ठीक, इथं अंतर समान आहे, इथं अंतर वेगवेगळं आहे. जाणे जाणे असाच कन्सेप्ट असेल तर मग सरासरी वेग काढायचा फॉर्म्युला दुसरा आहे. पहा, सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर, मग त्यावेळेस वेग म्हणजे डिस्टन्स, वेग म्हणजे स्पीड, मग स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग त्यावेळेस एकूण अंतर भागेला एकूण वेळ, एकूण वेळ. समजलं? म्हणजे मग त्यावेळेस सरासरी वेगचा फॉर्म्युला हा वापरायचा, एकूण अंतर भागेला एकूण वेळ. मग पहा ना, वेग म्हणजे स्पीड, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. फक्त सरासरी वेग काढायचे दोन फॉर्म्युले. ठीक, म्हणजे 2xy अपॉन x प्लस y हा केव्हा घ्यायचा? जाणे परत येणे, है ना. ठीक, आणि हा केव्हा घ्यायचा? जाणे परत जाणेच, परत येतच नाही आहे, है ना. तर मग घेऊ आपण एकूण अंतर भागेला एकूण वेळ. समजत आहे नक्की? ठीक, पहिले दोन्ही लिहून घ्या, सांगतो मग. मग आता या गणितात काय म्हटलं आपल्याला की एक कार 60 किलोमीटर प्रति वेगाने एक निश्चित अंतर पार करते. म्हणजे एक निश्चित अंतर आहे, कोणतं तरी माहित नाही आपल्याला, जातानी ती जात आहे 60 किलोमीटर प्रति अवरच्या वेगानं, आणि असं म्हटलं परत आता तेवढेच अंतर, सेम तेवढेच अंतर परत येताना ती परत येत आहे 40 किलोमीटर प्रति अवरच्या वेगानं, है ना. ए टू बी असं अंतर असेल समजा दोन, जातानी 40च्या स्पीडनं, जातानी 60च्या स्पीडनं, येतानी 40च्या स्पीडनं, है ना. ठीक, मग आपल्याला विचारलं संपूर्ण प्रवासातला सरासरी वेग किती? म्हणून सरासरी वेग बरोबर 2 गुणेला 60 गुणेला 40 अपॉन, है ना, 60 प्लस 40. ठीक आहे. मग आता 2 गुणेला 60 गुणेला 40 भागेला किती? 100. 2 0 काय होईल? कॅन्सल. 6 2 12, 12 चौक किती? 48 किलोमीटर प्रति आवर. संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग 48 किलोमीटर प्रति आवर. लिहा. गणितात, है ना, आपल्याला कन्फर्म माहित झालं की या दोन ठिकाणातलं अंतर किती आहे? 180 किलोमीटर. हे दोन ठिकाण आहे, याचं कन्फर्म अंतर आहे 180 किलोमीटर, है ना, दिलंय गणितात. पहा, म्हणजे ताशी 90च्या स्पीडने एक गाडी 180 किलोमीटर अंतरावरील गावाकडे गेली, म्हणजे जातानी ती 90 किलोमीटर प्रति आवर वेगानं गेली, आणि तीच गाडी परतताना, है ना, परतताना 60 किलोमीटरच्या अंतरावर आली. बरोबर? ठीक आहे. मग आता इकडं अंतर देऊ द्या ना, काय फरक पडत आहे? कारण अंतर समान आहे ना, जेवढी गेली तेवढीच परत आली.
ते अंतर फक्त कन्फ्यूज करायसाठी आहे. लक्षात येत आहे? अंतराचं काही करायचं नाही. जर समान अंतर असेल ना तर सरासरी वेग काळाचा फॉर्म्युला 2xy अपॉन x प्लस y 2 गुणिला 90 गुणिला 60 भागीला 90 प्लस किती रे 60. समजलं? हाच फॉर्म्युला वापरायचा है ना. ठीक. मग आता 2 गुणिला 90 गुणिला 60 भागीला 150. आता 0 0 कॅन्सल. कुठची करणार? 15 1 15 15 चौक 60 4 2 8 9 8 72. सरासरी वेग किती? 72 किलोमीटर प्रति आवर. समजलं? जर अंतर समान असेल ना तर एकच मी फॉर्म्युला वापरायचा. घ्या. या गणितात एक व्यक्ती 30 किलोमीटर प्रवासाला 6 किलोमीटर प्रति वेगाने जाते. आपल्याला सरासरी वेग काढा म्हटलं. पहा, लक्ष द्यायचं. म्हणजे एक व्यक्ती काय करते, इथून समजा किती किलोमीटर चालला? 30 किलोमीटर डिस्टन्स आहे ना ते. 30 किलोमीटर प्रवास करतो है ना. ठीक. इथून इथपर्यंत त्याला तो कितीच्या स्पीडनं जाते? 6 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीड. असं म्हणू तो ए पासून बी पर्यंतचं अंतर 6च्या स्पीडनं चालला आणि उर्वरित 40 किलोमीटर उर्वरित म्हणते म्हणजे पुढं अजून किती आहे? 40 किलोमीटर. आणि हे उर्वरित 40 किलोमीटरचं अंतर तो कितीच्या स्पीडनं चालला? 8 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीड. समजत आहे? गणित समजून घेऊ. आता त्याच्या संपूर्ण प्रवासातील सरासरी काय काढायचा आहे? वेग. गणित समजलं? म्हणजे आता तो जात आहे परत येत नाही. म्हणजे दोन ठिकाणातील अंतर समान नाही. इथून इथपर्यंतचं अंतर 30 आहे, इथून इथपर्यंतचं अंतर 40 आहे. म्हणून आता अशा वेळेस सरासरी वेग जर काढायचा असेल, सरासरी वेग, तर मग आता आपण कोणता फॉर्म्युला घ्यायचं? एकूण अंतर भागेला एकूण वेळ. एकूण वेळ. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम है ना. ठीक. मग आता एकूण अंतर किती? तर सुरुवातीला गेलो तो 30, नंतर पुढे गेला तो 40 भागेला एकूण अंतर किती असेल? 70. आता आपल्याला काय करायचं? एकूण वेळ. वेळ किती लागला त्याला? बरं, इथून इथपर्यंत जासाठी त्याला वेळ किती लागल? डिस्टन्स अपॉन स्पीड 5 तास. 5 तास. आणि इथून इथपर्यंत जासाठी सुद्धा त्याला किती लागल? 5 तास. समजत आहे? म्हणजे 30 भागेला 6 प्लस 40 भागेला किती? 8. समजत आहे? म्हणजे इथून इथपर्यंतचा वेळ लागला त्याला डिस्टन्स अपॉन स्पीड आणि इथून इथपर्यंतचा वेळ लागला त्याला डिस्टन्स अपॉन स्पीड है ना. ठीक. मग आता वर झाले 70 भागेला 6 35 प्लस 8 45 70 भागेला किती? 10. तर किती? मग 7 किलोमीटर प्रति आवर. म्हणून सरासरी वेग 7 किलोमीटर प्रति आवर. पहा, आता इथं एकूण अंतराचे 3 समान भाग केले. अंतर माहित नाही, आपण असं कन्सिडर करू की हे टोटल अंतर आहे, एकूण अंतर है ना. ठीक. पूर्ण. मग या एकूण अंतराचे किती समान भाग केले? 3. असं म्हणू आपण. हा भाग झाला डी, तर हा सुद्धा किती असेल? डी. तर हा सुद्धा किती असेल? डी. डी म्हणजे जर 200 मीटर 200 मीटर 200 मीटर 300 किलोमीटर 300 किलोमीटर 300 किलोमीटर एकूण अंतराचे केले 3 समान भाग. प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमाने म्हणजे हा भाग 60 किलोमीटर प्रति आवरच्या वेगाने चालला, पुढचा भाग 30 किलोमीटर प्रति आवरच्या वेगाने जात आहे, त्याच्या पुढचा भाग 10 किलोमीटर प्रति आवरच्या वेगाने जात. समजलं? म्हणजे इथून इथपर्यंतचा भाग 60च्या स्पीडनं, हा 30च्या स्पीडनं, हा 10च्या स्पीड. मग आता प्रत्येकाचा आपण टाइम पण काढू शकतो. टाइम T1 याला किती वेळ लागते इथून इतक्या भागाला? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स अपॉन स्पीड एवढा तास याला लागल या भागाला. पडलं?
असे 3 समान भाग केले. समजलं? ठीक. याला किती लागन? T2. डिस्टन्स अपॉन स्पीड एवढा टाइम लागत. याला किती लागन? T3. डिस्टन्स अपॉन स्पीड. समजलं? झालं. टाइम टाइम टाइम. आता एकूण अंतर काय असेल? D प्लस D प्लस D अपॉन एकूण अंतर. एकूण वेळ D भागेला 60 समजत आहे प्लस D भागेला 30 प्लस D भागेला 10. समजलं? एकूण अंतर भागेला एकूण वेळ. वर बेरीज झाली किती? 3D अपॉन हे अपूर्णांकाची बेरीज आहे छेदात. 60 30 10 चा लसावी किती? 60. 60 एक 60 म्हणून D एक D प्लस 30 दोन्ही 60 म्हणून 2D प्लस 10 सक 60 म्हणून 6D. समजत आहे? हा 60 वर जाईल है ना. म्हणजे 3D गुणेला 60 भागेला 6 7 8 ने 9D. डी काय झाला? कॅन्सर. 3 एक 3 3 त्रिक 9 3 20 है ना. ठीक. म्हणून काय म्हणा लागेल आपल्याला? 20 किलोमीटर प्रति आवर. तर मग आपल्या गणिताचं उत्तर येईल सरासरी वेग किती? 20 किलोमीटर प्रति आवर. क्लियर? आता सेम प्रकार आपण माग पाहला वाटते ना. सेम गणित दिसायला सारखंच है ना. ठीक. मग आता समजा आपण असं म्हटलं की मुंबई आणि एक काय दिलाय? मद्रास. बरोबर. ठीक. म्हणजे इथं असं म्हटलं आपण मुंबई आणि समजा इथं म्हटलं आपण मद्रास. ओके. ठीक. मुंबई ते मद्रास. मागच्या प्रकारामध्ये मुंबई पासून मद्रास पर्यंतचं अंतर माहित होतं है ना. ठीक. याच्यात अंतर माहित आहे का? नाही. बरं. सकाळी ठीक 6 वाजता निघाली मुंबईहून एक मोटर मद्रासला जाण्यास. सकाळी किती वाजता निघाली? 6 वाजता. समजून घ्या. ठीक. मुंबईहून मद्रासला जाण्यास सकाळी 6 वाजता निघाली. कितीच्या स्पीडनं? 40च्या स्पीडनं. 40 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडनं. 40 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडनं. बरं. आता त्यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता त्याच ठिकाणाहून, त्याच म्हणजे मुंबईवरूनच सकाळी ठीक 7:30 ला कितीच्या स्पीडनं गेली? 50च्या स्पीडनं है ना. ठीक. आता प्रश्न असा केला की ही गाडी है ना, ही गाडी जी 7:30 वाजता निघली ती गाडी पहिले जे 6 वाजता निघाली तिला किती वाजता भेटेल? आणि या गणितात दोन्ही गाड्याचा जो हे आहे स्पीड आहे किंवा दोन्ही गाड्या एकाच दिशेनं चालल्या. तर आपण जो प्रकार पाहिला होता तो असा होता, एक गाडी मुंबईवरून निघत होती, एक गाडी मद्रासहून निघत होती आणि दोन्ही गाड्या एकाच वेळी निघत होत्या. जर तो प्रकार असेल तरच आपलं शॉर्टकट लागते. या प्रकारासाठी आपलं शॉर्टकट लागत नाही. क्लिअर? कारण इथं अंतर माहित नाही आणि रेल्वेच्या लांब्या सुद्धा माहित नाही. समजलं? ठीक. इथं आपलं शॉर्टकट लागत नाही. याच प्रकारासाठी एकमेव दुसरा फॉर्म्युला घ्यायचा. ओके. ठीक. मला सांगा कोणती गाडी कोणत्या गाडीला भेटेल? दुसरीच गाडी पहिल्या गाडीला भेटेल ना, कारण पहिली निघाली पुढं, दुसरी मागून येत आहे आणि तिची स्पीड जास्त दिली आहे. म्हणून दुसरी गाडी पहिल्या गाडीला भेटत, म्हणून भेटण्यास लागणारा वेळ बरोबर है ना. ठीक. या प्रकारासाठी आपला फॉर्म्युला लागत नाही. ओके. ठीक. मग आता है ना या भानगडीत आपण पडूच नाही है ना. मग आता इथं नवीनच एक फॉर्म्युला आपल्याला पाठ करायला लागेल आणि नक्की महत्वाचा पाठच करायला लागेल. ठीक आहे. पहा मग आता वेळ बरोबर म्हणजे लागणारा वेळ बरोबर पहिल्या गाडीचा घ्यायचा वेग, पहिल्या गाडीचा वेग गुणिला है ना वेळातील फरक. हा फॉर्म्युला पाठ करणे. वेळातील फरक
भागेला काय घ्यायचा, वेगातील फरक, दोन्ही गाड्याच्या वेगातील फरक, असा फॉर्म्युला है ना. ठीक, हा फॉर्म्युला पाठ करणे. ओके, मग आता पहिल्या गाडीचा वेग किती दिला आपल्याला, 40 गुणिला वेळातील फरक. आता पहिली गाडी 6 वाजता निघाली, दुसरी 7:30 वाजता, 1.5 तास म्हणजे किती मिनिट, 90 मिनिट, भागेला वेगातील फरक किती आहे, 10. ओके, ठीक, 10 × 1 = 10, 10 × 9 = 90, 9 × 36 360 काय निघन, मिनिट. का मिनिट, कारण इथं आपण 90 काय घेतलं, मिनिट. इथं जर मिनिट घेतलं तर उत्तर मिनिट निघन, इथं जर तास घेतलं उत्तर तास निघन. ओके, ठीक, मग 360 मिनिटचं रूपांतर तासात करू, कितीनं भागता, 60 किती तास, 6 तास. म्हणजे दुसरी गाडी पहिल्या गाडीला 6 तासानंतर भेटत. तशी गणितात दुसरी गाडी किती वाजता निघते, 7:30 वाजता. मग 7:30 पासून 6 तास है ना. ठीक, किती वाजता भेटेल मग, 1:30 वाजता, दुपारी 1:30 वाजता है ना. ठीक, चला मग आपल्या गणिताचं उत्तर असेल दुपारी 1:30 वाजता. कोई भी किताब लिया 200-400 रुपये की, उसमें से कर रहे, अब नहीं होता ना इतने से, है ना. हाँ, चला पहा काय म्हणते की मुंबईहून एक मोटार नागपूरला जाण्यास सकाळी ठीक 7:30 वाजता ताशी 60च्या वेगाने निघाली. पहिल्या गाडीचा वेग दिलाय 60 गुणिला वेळातील फरक. तर पहिली गाडी निघाली 7:30ला, दुसरी निघाली 8:30 वाजता. म्हणजे नक्की वेळातील फरक हा 1 तासाचा. आपण वेगातील काय दिला, फरक तो आहे 15चा. मग 15 × 15 15 × 60, इथं तास लिहिलं म्हणून किती, 4 तास. म्हणजे किती वेळ लागल, 4 तास वेळ लागल कोणाला, दुसऱ्या गाडीला पहिल्या गाडीला भेटासाठी है ना. ठीक, म्हणून दुसरी गाडी निघाली 8:30 वाजता, दुसरी गाडी निघाली सकाळी 8:30 वाजता. 4 तासानं भेटन ते, म्हणजे नक्कीच कधी भेटन, 12:30 वाजता. कधीच्या, दुपारचे 12:30 वाजता. चला पहा, मग आता या गणितात दिला आहे पहिल्या गाडीचा वेग, ती आहे 60 km/h. म्हणून इथं पहिल्या गाडीचा वेग लिहिला आपण 60 km/h. गुणेलाच्या ठिकाणी गुणेला वेळातील फरक. मग आता पहिली गाडी निघाली किती वाजता, 12:45 वाजता है ना. ठीक, कधी, दुपारी. हा ठीक, 12:45 पहिली गाडी निघाली. दुसरी गाडी 2:45 वाजता, दुपारी. मग या दोन वेळेतला फरक किती तासाचा आहे, 2 तासाचा. 12, 1 आणि 2 तास. म्हणून वेळातील फरक लिहिला 2 भागीला वेगातील फरक. आता पहिली गाडी 60च्या स्पीडने आहे आणि दुसरी गाडी 90च्या स्पीडने आहे. मग वेगातली फरक कितीचा आहे, 30चा. 30 × 30, 30 × 2 = 60, 2 × 2 = 4. 4 वेळ कशात असा, तासात. का, कारण हा घेतला आपण तास. मग दुसरी गाडी पहिल्या गाडीला 4 तासात भेटन. दुसरी गाडी किती वाजता निघाली, 2:45ला. मग 4 तास मिळवा, 6:45ला. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर असेल 6:45. म्हणून त्या दोन्ही गाडीचा म्हणजे भेट केव्हा होईल, दुपारी किंवा सायंकाळी 6:45 वाजता. पहा, लिहिलं गणित. नाशिकहून एकाच ठिकाणून नागपूरला निघालेल्या 2 गाड्यांपैकी एक गाडी सकाळी 9 वाजता निघाली आणि दुसरी गाडी त्याच ठिकाणाहून सकाळी 10:40 वाजता निघाली. मग एक गाडी सकाळी 9ला निघाली आणि एक गाडी 10:40 निघाली. मग दोन्ही वेळेतला काय घ्या लागल, फरक कितीचा आहे, 1 तास 40 मिनिट. म्हणजेच किती मिनिटाचा आहे, 100 मिनिटाचा. म्हणजे नक्कीच आपल्याला है ना वेळातील फरक किती लिहा लागल, 100 मिनिट भागेला. आणि पहिल्या गाडीचा वेग, तर पहिली गाडी कितीच्या वेगाने निघाली, 54च्या है ना. ठीक, 54च्या. आणि दोन्ही वेगातला काय घेणे आहे, फरक.
मग एक 54च्या स्पीडनं एक 72च्या स्पीडनं आहे. मग 72 मधून किती मायनस करू? 54. 12 मधून 4 गेले 8, किती? 18. मग वेगातला फरक 18चा. 18 त्रिक किती होते? म्हणजे इथं भाग गेला तर इथं 300 काही मिनिट का? कारण इथं काय घेतलं? मिनिट. मग 300 मिनिटाचं रूपांतर तासात करा ना. कितीनं भागता? 6 35 5 तास. मग 5 तासानं भेटेल दुसरी गाडी. मग दुसरी गाडी किती वाजता निघाली? 10:40ला. 5 तास. मग 10 40 11 12 1 2 3 म्हणजे दुपारी 3:40 भेटेल मग ती दुसरी गाडी.